बघा, गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून आमचे ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि आम्ही वेळोवेळी या महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्र्यांना महाज्योती अंतर्गत येणाऱ्या PhDच्या मुलांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळत नाही यासाठी आम्ही सनदशीर मार्गानं निवेदनं दिली, सनदशीर मार्गानं मीडियाच्या माध्यमातून या सरकारसमोर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। पण अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर पर्सनलाइज टीका केल्या, आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर न देता प्रचंड आम्हाला त्रास दिला। पण आमचे सारथीला एक न्याय आणि महाज्योतीला एक न्याय। अरे, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कसला आला जातीवाद अजितदादा पवार? अजितदादा पवारावर आम्ही टीका करण्याचं कारण असं की अजितदादा पवार या अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीचं दायित्व स्वतःकडे घेतलं, पण महाज्योतीला मात्र वाऱ्यावर सोडलं। ते बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत, बाकी सगळी खाती बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत, पण सारथीचं स्वजातीची संस्था, मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा सारथी असो, तिकडं मात्र हजारो कोटीचा निधी हेच अजितदादा पवार महाजातीयवादी माणूस। परत तुम्ही आम्हाला म्हणता आमची जीभ घसरली। आम्ही वेळोवेळी सनदशीर मार्गानं आमची भूमिका मांडत असताना आमचे PhDच्या ज्या मुली आहेत, जे स्टुडंट आहेत, पुण्यापासून मुंबईपर्यंत चालत आले, तरीसुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादा पवारांना या गोष्टी अजूनही कळलेल्या नाहीत। काल परवा अजितदादा पवार सारथीची बिल्डिंग बघायला पुण्यामध्ये गेले, त्या बिल्डिंग समोर थोडंसं पाणी साचलं तर हाच अजितदादा पवार त्या PWDच्या अधिकाऱ्यांना झापतो, पण आमच्या महाज्योतीच्या संस्थेला 1000 स्क्वेअर फुटाचं एक कार्यालयसुद्धा देऊ शकत नाही। म्हणून आम्ही आज समुद्रामध्ये उड्या घेतल्या होत्या। आमच्या सर्व माता म्हणजे आमच्या भगिनी, PhDच्या स्टुडंट, सगळी मुलं त्यामध्ये होते। अजितदादा पवारांनी लवकरात लवकर सारथीपेक्षा दुप्पट निधी महाज्योतीला दिला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की महाज्योतीची विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे। आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नेमले पाहिजेत, त्यांना पैसे दिले पाहिजेत आणि महाज्योतीला निधी मिळाला पाहिजे। यानंतर आकडेवारी, सविस्तर आकडेवारी आमचे मित्र ॲडव्होकेट मंगेश ससाणे तुम्हाला सांगतील। तर या संदर्भामध्ये गेल्या 1-1.5 वर्षापासून हे PhDचे विद्यार्थी फेलोशिपसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतात। 40 दिवस त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलेलं आहे। आता 300 कोटी सारथीला, बार्टीला, महाज्योतीला सँक्शन झाले होते, त्यातले 90 कोटी ह्या वित्त विभागाने, या अर्थ खात्याने कमी करून टाकले। आता ज्या पुरवणी मागण्या या पावसाळी अधिवेशनामध्ये टाकलेल्या आहेत, या पुरवणी मागण्यामध्ये महाज्योतीच्या संचालकांनी 730 कोटीची मागणी केली होती आणि त्यानंतर जो जो अर्थसंकल्प आता सादर केला आहे त्याच्यामध्ये फक्त 230 कोटी हे फक्त महाज्योतीला दिलेत। 530 कोटीचा तब्बल आम्हाला तोंडाला पानं पुसलेले, ते आम्हाला लागणारे जो खर्च आहे तो, आणि ते 203 कोटी फक्त दिलेले ते नागपूरला आणि नाशिकसाठी। पुण्यामध्ये महाज्योतीचं ऑफिस नाही, पण सारथीची विभागीय कार्यालय आणि सारथीचं मुख्यालय, त्याची 7-7, 8-8 मजली बिल्डिंग आहे। 150-200 कोटीचा निधी आहे। औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, त्यानंतर नाशिक असेल, नागपूर असेल, इथं विभागीय कार्यालयांना हेक्टरमध्ये जागा दिलेली आहे, करोडोमध्ये निधी दिलेला आहे। आणि महाज्योतीला हा दुजाभाव, कारण की अजितदादांनी नियोजन खात्याकडे सारथी घेतलेली आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ दिले। यावर्षी अण्णासाहेब पाटील महामंडळाला तब्बल 750 कोटी दिलेत आणि ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पैसे दिलेत ते फक्त 7.5 कोटी। एवढा मोठा दुजाभाव ओबीसीच्या बाबतीत, आणि ओबीसी हे महाराष्ट्राच्या 55-58% लोकसंख्येमध्ये असताना महाज्योतीच्या विद्यार्थी जे अप्लाय करतात आणि सारथी पार्टीचे जे करतात, याची जर आपण प्रपोर्शन काढलं तर तब्बल 4 पट जास्त महाज्योतीचे विद्यार्थी, ओबीसीचे विद्यार्थी याच्यामध्ये कॉम्पीट करत असतात। त्यामुळे आम्हाला 4 पट निधी पण कमी पडणार आहे। पण तरी पण नुसतं म्हणायचं की जे सारथीला, बार्टीला, ते महाज्योतीला ते दिलेले पण 90 कोटी काढून घ्यायचे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो भेदभाव केला जातोय, डिस्क्रिमिनेशन केलं जाते फंडच्या बाबतीत, त्यामुळे आम्ही आता किती दिवस थांबणार? त्यामुळे या पावसाळी अधिवेशनामध्ये हा आमचा विषय जर मार्गी नाही लागला तर आमचा हा संघर्ष चालूच राहील। या आमच्या माता भगिनी, यांची लहान मुलं घरी ठेवून आलेले आहेत, 1-1.5 वर्षापासून यांचे हे संशोधक आहेत, हे महाराष्ट्राला पुढे नेणार आहेत आणि हे PhD, हे डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना जर अशा प्रकारे आंदोलन करावं लागत असेल तर एवढं मोठं दुर्दैव महाराष्ट्रामध्ये नाही। त्यामुळे अजितदादांच्या हातामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सत्तेच्या चाव्या दिल्यात, तर त्यांना समान निधी देण्याचे समज
मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजेत. एक वेगळा प्रश्न की ज्या पद्धतीने बीडमध्ये प्रकरण घडलं कोण वाल्मीकरांच्या पदाधिकाऱ्याचं काल कोण व्हायरल आणि त्याच्यामध्ये कुठेतरी जातीवाचक शब्द जे आहेत ते बघा, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घटनेमध्ये जातीवाद बघितला जातोय आणि हा जातीवाद महाज्योतीला निधी मिळावा हे आजचं आमचं आंदोलन आहे. अजितदादांनी लवकरात लवकर लक्ष घाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.